Students, do you know if there is winter season, severe cold is there, then how do we try to protect ourselves from the cold climate? विद्यार्थी मित्रांनो, अतिशय कडक थंडीपासून आपण स्वतःचं रक्षण करण्यासाठी काय काय करतो? See the different ways to protect ourselves from the cold climate. We wear warm clothes and woolen clothes, that means sweaters, mufflers, hand gloves, etc. We sit near the fireplace or we cover ourselves with warm blankets, and all the people prefer to sit inside the cozy homes with the door and windows closed. थंडीपासून आपण स्वतःचं रक्षण कसं करतो? तर अतिशय थंडी असेल तर आपल्याला सगळ्याच माणसांना उबदार कपडे घालून, उबदार ब्लँकेट घेऊन, दारं खिडक्या बंद करून घरी राहायला आवडतं. बट व्हॉट अबाउट दोज पीपल हू डू नॉट हॅव होम्स? पण जे लोक बेघर आहेत, ज्यांना गरज नाही, असे लोक काय करतात? दे फाइंड द शेल्टर समवेअर टू प्रोटेक्ट देमसेल्व्स फ्रॉम द कोल्ड. असे बेघर लोक, ज्यांना गरज नाही, असे लोक थंडीपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी कुठेतरी आसरा शोधतात. Students, there is an interesting story in your English textbook, The Cop and the Anthem, in which there is a man Soapy who is also homeless. He has no shelter to protect himself from the cold and snowfall. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या इंग्लिशच्या पुस्तकात एक इंटरेस्टिंग स्टोरी दिलेली आहे, द कॉप अँड द अँथम. या स्टोरीमधलं जे प्रमुख पात्र, मेन कॅरेक्टर आहे, तो माणूस म्हणजे सोपी. हा सोपी सुद्धा निराधार आहे, बेघर आहे. तो एका बेंचवर राहत असतो आणि हा बेंच हे बाग म्हणजेच त्याचं घर असतं. पण जेव्हा हिवाळा सुरू होईल, बर्फ पडायला सुरुवात होईल, तेव्हा तो उघड्यावर त्या बाकावरती कसा काय राहू शकणार? मग तो दरवर्षी हिवाळ्यात काय करायचा? त्याला वाटायचं की जिथे फुकट राहायची आणि खाण्याची सोय होते अशी जागा म्हणजे तुरुंग, जेल. आणि म्हणून एखादा छोटा मोठा गुन्हा करून तो स्वतःला अटक करून घ्यायचा आणि हिवाळ्याचे सगळे महिने जेलमध्ये कसे राहता येईल हे तो पाहायचा. गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळं सोपीला तुरुंग, जेल म्हणजेच हिवाळ्यात राहण्यासाठी स्वर्गच वाटायचा. ती त्याची हिवाळ्यात राहण्याची जागा होती, विंटर आयलंड. अशा प्रकारे प्रत्येक वर्षी हिवाळ्यापासून, थंडी, बर्फ यांच्यापासून स्वतःचं रक्षण करण्याची त्याची ही नामी युक्ती असायची. आता जेलमध्ये जाण्यासाठी अटक व्हावी म्हणून सोपी काय काय प्रयत्न करतो हे या द कॉप अँड द अँथम या स्टोरीमध्ये मजेशीरपणे सांगितलेलं आहे. पण या स्टोरीचा शेवट मात्र अगदी अनपेक्षित आणि उपरोधिक आहे. आपल्या लेखनाने हसता हसता रडवण्याचं कौशल्य असणाऱ्या या स्टोरीचे लेखक ओ हेनरी यांच्याबद्दल प्रथम आपण माहिती घेऊया या स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी. ओ हेनरी 1862 to 1910. William C. Porter, an American writer, is better known by his pen name O. Henry. विल्यम सिडनी पोर्टर हे अमेरिकन लेखक ओ हेनरी या टोपण नावाने ओळखले जातात. He was a voracious reader since childhood. He started a humorous weekly, The Rolling Stone, and when the venture failed, he joined the Houston Post as a reporter, columnist and occasional cartoonist. त्यांनी एक विनोदी साप्ताहिक द रोलिंग स्टोन चालू केलं, पण त्यात ते अयशस्वी झाल्यानंतर ते ह्युस्टन पोस्टमध्ये एक वार्ताहर, स्तंभलेखक आणि कार्टूनिस्ट म्हणून काम करू लागले. द स्टोरी द कॉप अँड द अँथम इज वन ऑफ ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज. टू डिस्क्राइब हिज स्टाईल ऑफ रायटिंग, people have often used the term smile with tears, which implies his twisted way of thoughts and endings in almost every story. The Cop and Anthem
ही त्यांच्या गाजलेल्या कथांपैकी एक आहे. हसता हसता रडवणारी, स्माइल विथ टीयर्स अशी त्यांची लेखनाची शैली आहे. इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोपी is a vagabond and a person with criminal background. He makes different plans to re-enter the prison as he has no shelter to protect himself from the severe winter. कॉप अँड द अँथम या स्टोरीमध्ये सोपी हा गुन्हेगारीची पार्श्वभूमी असणारा एक मनुष्य आहे. निराधार आहे, बेघर आहे आणि त्यामुळे कडक थंडीपासून वाचण्यासाठी तुरुंगात जायचं असं तो ठरवतो आणि त्यासाठी अटक व्हावी म्हणून वेगवेगळ्या योजना आखतो. द स्टोरी एंड्स इन अन अनएक्सपेक्टेड वे. ओ हेनरी हॅज डेपिक्टेड सोपीज फ्युटाईल अटेम्प्ट्स टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस वे. पण त्याचे अटक होण्याचे प्रयत्न जे असतात ते व्यर्थ जातात. फ्युटाईलचा अर्थ आहे व्यर्थ आणि स्टोरीचा शेवट अगदी अनपेक्षित होतो. The Cop and the Anthem is about freedom and confinement. Initially, Soapy feels that there is freedom from miseries and worries in confinement, means prison. ही स्टोरी स्वातंत्र्य आणि तुरुंगवास, कन्फाइनमेंट म्हणजे तुरुंगवास, स्वातंत्र्य आणि तुरुंगवास याबद्दल असणारी गोष्ट आहे. पहिल्यांदा सोपीला वाटतं तुरुंगवास म्हणजे दुःख आणि चिंतांपासून मुक्ती असते. द नोट्स ऑफ अँथम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन आणि रिझॉल्व्स टू वर्क हार्ड. पण तो प्रार्थना गीताचे सूर ऐकतो आणि ते सूर त्याच्या विचारांमध्ये पूर्ण बदल घडवतात. ट्रान्सफॉर्मचा अर्थ आहे बदल घडवणे. ते पूर्ण बदल त्याच्या मनामध्ये घडवतात आणि आता कष्ट करण्याचा तो ठरवतो, चांगले जीवन जगायचं ठरवतो. Soapy faces the irony of fate as the moment he realizes the real freedom lies in a virtuous life, he is taken into confinement. पण नशिबाचा विरोधाभास म्हणजे जेव्हा त्याला समजतं की खरं स्वातंत्र्य हे चांगलं वागण्यामध्ये, चांगलं जीवन जगण्यामध्ये आहे, तेव्हाच त्याला पकडण्यात येतं आणि तुरुंगवासामध्ये जावं लागतं. Now let us turn to the story द कॉप अँड द अँथम. कॉपचा अर्थ आहे पोलिसमन आणि अँथम म्हणजे प्रार्थनागीत, पोलीस आणि प्रार्थनागीत. सोपी लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रोल्ड आउट ऑफ द स्क्वेअर अँड अक्रॉस द लेवल सी ऑफ asphalt वेअर ब्रॉडवे अँड फिफ्थ एव्हेन्यू फ्ल्यू टुगेदर. सोपी हा बेघर निराधार असणारा मनुष्य, बेंच किंवा बाक हेच त्याचं घर असतं. पण आता हिवाळ्यात बर्फ पडल्यावर तो त्या ठिकाणी कसा राहणार या विचारात तो बेंचवरून उठतो आणि चालायला लागतो. समोर डांबरी रस्ते असतात पसरलेले, ज्या ठिकाणी ब्रॉडवे आणि फिफ्थ एव्हेन्यू हे रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणी तो येतो. अप ब्रॉडवे ही टर्न्ड अँड स्टॉप्ड ॲट अ लक्झुरियस कॅफे. आणि ब्रॉडवे या रस्त्यावरून वळून तो एका आरामदायक पॉश अशा कॅफेजवळ येतो. सोपीने ठरवलेलं असतं की छोटा मोठा गुन्हा करून हिवाळ्याचे महिने जेलमध्ये काढायचे. पोलिसांनी पकडावं म्हणून आता तो प्रयत्न करायला लागतो. त्याचा हा पहिला प्रयत्न काय आहे पहा, फर्स्ट अटेम्प्ट. सोपी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. सोपीला पूर्ण आत्मविश्वास असतो. फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड याचाच अर्थ आहे की आपण यशस्वी होणार याचा अगदी पूर्ण विश्वास त्याला असतो. He was shaven and his coat was trim. त्या पॉश कॅफेमध्ये आपला कुणाला संशय येऊ नये म्हणून त्याने काय तयारी केलेली असते तर ही वॉज शेवन, त्याने दाढी केलेली असते. अँड हिज कोट वॉज ट्रीम आणि त्याचा कोटसुद्धा नीटनेटका व्यवस्थित असतो. अँड हिज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्सगिव्हिंग डे. आणि त्याने कोटावर एक काळ्या रंगाचा बो लावलेला असतो जो त्याला एका मिशनरी स्त्रीने, चर्चमधल्या मिशनरी स्त्रीने थँक्सगिव्हिंग डेला भेट म्हणून दिलेला असतो. थँक्सगिव्हिंग डे हा अमेरिकेमध्ये नोव्हेंबरच्या 4थ्या गुरुवारी देवाचे आभार मानण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस आहे.
अशा दिवशी त्या स्त्रीने त्याला तो बोध दिलेला असतो. इफ ओनली he could reach a table in the restaurant unsuspected, success would be his. अशा प्रकारे तयार होऊन गेल्यावर त्या कॅफेमध्ये, रेस्टॉरंटमध्ये कुणालाही संशय न येता आतमध्ये जायला मिळालं तर यश हे त्याचंच होतं. त्याचा हा प्रयत्न यशस्वी होणार होता. कारण द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबाव द टेबल वुड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. कारण एकदा आतमध्ये पोहोचल्यावर टेबलाच्या वरचा त्याचा जो भाग दिसणार होता, त्याचा चेहरा, नीटनेटका कोट, त्यावर असणारा बो, हे सगळं बघून तिथल्या वेटर्सना नक्कीच काही संशय येणार नव्हता. अ रोस्टेड मालाड डक, थॉट सोपी, वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन अँड देन सम चीज, अ कप ऑफ कॉफी अँड अ सिगार. आणि तिथे पोहोचल्यानंतर काय काय खायचं हे पण त्यानं ठरवलेलं होतं. भाजलेलं बदक, रोस्टेड मालाड डक, एक वाईनची बॉटल, दारू, थोडं चीज, एक कप कॉफी आणि सिगार हे त्यांनी घ्यायचं ठरवलेलं होतं. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रीम ऑफ रिवेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट, अँड येट द मीट वुड लीव हिम फील्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलंड. सिगारसाठी $1 पुरेसा होता आणि खाद्यपदार्थांचं टोटल बिलही एवढं जास्त होणार नव्हतं की हॉटेल मॅनेजमेंट त्याचा एकदम जास्त, अगदी टोकाचा सूट घेईल. आणि या मांसाचा स्वाद, त्याची चव त्याला पूर्ण हिवाळाभर जेलमध्ये आनंदी आणि समाधानी ठेवेल याची त्याला खात्री होती. विंटर आयलंड याचा अर्थ या ठिकाणी आहे जेल. But as Soapy set foot inside the restaurant door, the head waiter's eye fell upon his tattered trousers and decadent shoes. पण सोपीने आत पाऊल टाकल्यावर तिथल्या मुख्य वेटरची नजर त्याच्या फाटलेल्या पॅन्टवर आणि खराब झालेल्या शूजवर पडली. Strong and ready hands turned him about and conveyed him in silence and haste to the sidewalk and averted the ignoble fate of the menaced Mallard. तिथल्या गार्डनी त्याला तिथून हाकलून दिलं आणि त्यामुळे त्या बिचाऱ्या बदकाचं वाईट नशीब पण बदललं. सोपी turned off Broadway. It seemed that his route to the coveted island was not to be an easy one. Some other way of entering the limbo must be devised. सोपी तिथून निघाला. तिथं जाण्याची तीव्र इच्छा होती, तो म्हणजे तुरुंग. तुरुंगात जाण्याचा मार्ग आता वाटतो तेवढा सोपा नाही असं त्याला वाटायला लागलं. तुरुंगात जाण्यासाठी, लिंबोचा अर्थ आहे तुरुंग, तुरुंगात जाण्यासाठी आता दुसरा मार्ग शोधायला हवा होता. At a corner of 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. 6th Avenue रस्त्याच्या कोपऱ्याला एका दुकानाचा दर्शनी भाग, काचेमागे मांडलेल्या वस्तू आणि इलेक्ट्रिक लाईट्समुळं अगदी आकर्षक दिसत होता. सोपी टूक अ स्टोन अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास. सोपीने एक दगड घेतला आणि त्या काचेवर फेकला. पीपल केम रनिंग राउंड द कॉर्नर, अ पोलिसमन इन द लीड. लोक धावत आले. त्यात सगळ्यात पुढे एक पोलीस होता. Soapy stood still with his hands in his pockets and smiled at the sight of brass buttons. त्याच्या खांद्यावरची ब्रास बटन्स पाहून सोपी हसला आणि खिशात हात घालून उभा राहिला. Where's the man that done that? inquired the officer agitatedly. रागाने पोलिसानं विचारलं, हे करणारा माणूस कुठे आहे? Don't you think that I might have had something to do with it? said Soapy with a friendly voice as one greets good fortune. सोपीने अगदी मैत्रीपूर्ण आवाजात म्हटलं, माझा या सगळ्या प्रकाराशी संबंध असेल असं तुम्हाला वाटत नाही का? The policeman refused to accept Soapy even as a clue. पोलिसांनी सोपीला पुरावा म्हणून सुद्धा नाकारलं. कारण men who smash windows do not remain to chat with the police. They take to their heels. कारण
Men who smash windows, दुकानाच्या खिडक्या फोडणारे काही पोलिसांशी गप्पा मारायला तिथेच उभे राहणार नाहीत, ते तर पळून जाणार. टू टेक टू वन हिल्स ही फ्रेज आहे, त्याचा अर्थ आहे पळून जाणे. द पोलिसमॅन saw a man halfway down the block running to catch a car. With drawn club, he joined in the pursuit. तेवढ्यात पोलिसाला एक माणूस पळताना दिसला आणि पोलीस त्याची काठी, क्लब म्हणजे काठी, दंडुका घेऊन त्याचा पाठलाग करायला लागला. खरं तर तो माणूस गाडी पकडण्यासाठी पळत होता. Soapy, with disgust in his heart, drifted along, twice unsuccessful. सोपीच्या मनात आता सगळ्याबद्दल तिरस्कार निर्माण झाला होता, पण त्याच ओघात तोही पुढे गेला. हा त्याचा दुसरा प्रयत्न सुद्धा अयशस्वी ठरला. आता काहीतरी गुन्हा करून जेलमध्ये जाण्यासाठी सोपीचा तिसरा प्रयत्न काय होता बघा. हिज थर्ड अटेम्प्ट. On the opposite side of the street was a restaurant of no great pretensions. It catered to large appetites and modest purses. रस्त्याच्या पलीकडे एक साधंसं रेस्टॉरंट होतं, अगदी सर्वसामान्य लोकांची भूक भागवणारं. इट कॅटर्ड टू लार्ज ॲपिटाइट्स अँड मॉडेस्ट पर्सेस चा अर्थ आहे अगदी सर्वसामान्य लोकांना परवडणारं असं ते हॉटेल होतं. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक, इट्स सूप अँड नॅपरी थीन. तिथली भांडी, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, तिथले खाद्यपदार्थ, नॅपकिन, टेबल क्लॉथ इत्यादी सगळंच सामान्य होतं. इन टू धिस प्लेस सोपी बेटूक हिमसेल्फ विदाउट चॅलेंज. त्यामुळं सोपीचा कुणाला संशय येणार नव्हता आणि त्यामुळं सोपी आत गेला. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम्ड बीफ स्टिक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स अँड पाय. बीफ स्टिक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स आणि पाय हे पदार्थ त्याने खाल्ले. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मायनेस्ट कॉइन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर्स. आणि वेटरला सांगितलं की त्याच्याकडे एखादं छोटंसं नाणं सुद्धा नाही. द मायनेस्ट कॉइन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर्स. नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप, सेड सोपी, अँड डोंट कीप अ जेंटलमन वेटिंग. आणि त्यानं सांगितलं पुढे वेटरला, आता पटकन पोलिसाला बोलवा, माझ्यासारख्या सभ्य गृहस्थाला वाट पाहायला लावू नका. नो कॉप फॉर यू, सेड द वेटर, विथ अ व्हॉइस लाईक बटर केक्स अँड अन आय लाईक द चेरी इन अ मॅनहॅटन कॉकटेल. हे कॉन. घोगऱ्या आवाजाच्या आणि लाल भडक डोळे असणाऱ्या वेटरने म्हटलं, अरे फसव्या माणसा, तुझ्यासाठी पोलिसाची काही गरज नाही. Neatly upon his left ear, on the callous pavement, two waiters pitched Soapy. 2 वेटर्सने त्याला उचललं आणि टणक अशा फुटपाथवर नेऊन आपटलं. He arose joint by joint as a carpenter's rule opens and dusted his clothes. सुताराची फुटपट्टी जशी करकरत उघडते तसा सोपी हळूहळू उठला आणि त्याने आपले कपडे झाडले. अरेस्ट सीम्ड नाऊ बट अन इल्युसिव्ह ड्रीम. द आयलंड सीम्ड व्हेरी फार अवे. अटक होणं हे आता त्याला मिळवण्यास कठीण असणाऱ्या एका स्वप्नाप्रमाणे वाटायला लागलं. अ पोलिसमन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors अवे लाफ्ड अँड वॉक डाऊन द स्ट्रीट. जवळच एका औषध दुकानाच्या बाहेर पोलीस उभा होता आणि सोपीची ही अवस्था बघून तोही हसला आणि तिथून निघून गेला.